आत्ता वाजलेत 9:35 म्हणजे 34 ते. आणि माझं काय काम चालू आहे दाखवते. कारण बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही कामं करत नाहीत, फक्त व्हिडिओसाठी काम करतो, असं नाही आहे. तर हा फ्रॉक शिवते. ऑलरेडी ह्याचा थोडाफार पॅटर्न तुम्ही पाहिलेला असेल. इकडं घागऱ्यासाठी ही साडी आली, त्याच्या खाली घागरा आहे. हे शिवल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे. मेन व्हिडिओ तुम्ही चेक करत जा, त्याच्यात डिटेल माहिती असते. शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त माहिती नसते. हे लग्नाचे ड्रेसेस आहेत. हे सुद्धा तुम्हाला मी व्यवस्थित दाखवणार आहे. आत्ता जो सीझन आहे तो फक्त लग्नाच्या नवरीचा, कलवरीचा, वरमाईचा हेच चालू आहे. त्यामुळे खूप लक्ष देऊन काम करावं लागतं. थोडंफार कमी जास्त होतं, म्हणजे रेग्युलर जे शिवणं असतं त्यापेक्षा ह्याला थोडंसं वेळ जास्त द्यावं लागतं, लक्ष जास्त द्यावं लागतं. आणि नवरीशी बोलणं, त्यांच्याशी सगळं चर्चा करणं, त्यानंतरच ते शिवायला सुरुवात करतो. कारण एकतर खूप महागातले ड्रेसेस असतात किंवा साड्या जे काही असतात, घागरे असू दे किंवा सिल्कच्या साड्या असू देत, त्याच्यामध्ये अगर त्यांना व्यवस्थित नाही बसलं तर नाराज होतात. आणि कमीत कमी 5,000ची तर 5,000च्या पुढे घागरे असतात, साड्यासुद्धा 5-10 असे पुढे असतात. त्यामुळं थोडंसं लक्ष, रेग्युलर जे काम करतो त्याच्यात अगर आम्ही 4 पॅटर्न शिवत असतील तर नवरीचे पॅटर्न शिवताना खूप सारे चेंजेस असतात. परत त्यात एम्ब्रॉयडरी, खडे ते असतात. त्यामुळे 3च पॅटर्न होतं. पण 4 पॅटर्नचे जितके पैसे होतात 3 पॅटर्नचे आम्ही डिवाईड करून तेवढंच घेतो. पैसा तितकंच मिळतो, पण मेहनत खूप असते. तर असं काम चालू आहे. आता माझं सगळं झालं आहे. हा जो आहे सिंपल साधा फ्रॉक आहे तो शिवून घेते आणि त्यानंतर हे जमलं तर कटिंग करते. कारण काही करून मला 11पर्यंत हे काम संपवून झोपायचं असते. तर अशी सगळी लगीन सराई चालू आहे.